केसावर भांडी घेणाऱ्या महिलांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। तुम्ही केसावर भांडी घेण्याचा विचार करत असाल तर केसावर भांडी घेणाऱ्या महिलांनो सावध व्हा। केसावर भांडी घेतल्यास महिलांच्या जीवाला धोका होणार। केसावर भांडी घेतल्यानंतर तुमच्या आयुष्यात काय घडतं हे ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। केस देऊन भांडी घेणं तुम्हाला किती महागात पडू शकतं आणि त्याचे दुष्परिणाम तुमच्यावर किती होतात हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल। केस देऊन भांडी घेणं हे एक अशी चूक जर तुम्ही केली तर तुम्ही इतकं मोठं नुकसान होतं याची कल्पनाही तुम्हाला येत नाही। केस देऊन भांडी घेणं महिलांची एक वाईट सवय, या सवयीमुळे तुमचं इतकं मोठं नुकसान होणार याची कल्पना देखील तुम्ही करू शकत नाही। ही सवय तुम्ही किती महागात पडू शकते हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल। आज व्हिडिओमध्ये केस देऊन भांडी घेतल्यानंतर त्याचे काय दुष्परिणाम भोगावे लागतात, काय नुकसान होतात जे तुमच्या लक्षात पण येत नाही। जेव्हा लक्षात येते तेव्हा तुम्हाला हादरा बसल्याशिवाय राहत नाही। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर केसावर भांडी घेत असतील किंवा घेण्याचा विचार करत असाल तर त्याचे तुमच्यावर काय दुष्परिणाम होतात, यामुळे काय नुकसान होतं याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची अशी एक माहिती जाणून घेणार आहोत की जी प्रत्येक व्यक्तीला खूप गरजेची आहे। महिलांची एक वाईट सवय जिथे संपूर्ण घराचं नुकसान होतं। आता प्रत्येक जगात व्यक्तीला विशेषतः महिलांना काही ना काही एक सवय असते, पण काही सवयीमुळे दुष्परिणाम भोगायला होतात। अशी एक सवय की ज्यामुळे तुमच्या आयुष्याची राखरंगोळी होऊ शकते। ही एक अशी सवय जी तुम्हाला प्रचंड महागात पडू शकते। त्याचे परिणाम काय होतात हे ऐकून तुम्ही थकवाल। मग ही सवय आहे केस देऊन भांडी घेण्याची सवय। बघा, आजकाल जग धावपळीचं झालं आहे, ज्यामध्ये महिला शरीराची काळजी घेत नाहीत। मग त्या मानसिक आणि शारीरिक आजार होतात, ज्याचा परिणाम होऊन त्यांची केसांची गळती सुरू होते। आता ही समस्या प्रत्येक महिलाच भेडसावते। गावाकडे महिला पाहायला गेलं तर हे गळालेले केस किंवा विंचरताना कंगव्यात अडकलेले केस जमा करतात, कुठेतरी त्याचा स्टॉक करतात आणि मग खेड्यापाड्याच्या या केसाच्या बदल्यात भांडी घेतली जातात, जी नंतर घरात वापरली जातात। हीच मोठी समस्या आहे। पण ह्या केसावर भांडी घेण्याची जी सवय आहे ही सवय तुमचं मोठं नुकसान करू शकते। तुमच्या लक्षात देखील येणार नाही, तुमचं नुकसान प्रचंड होत असते। तुम्ही पाहिले देखील असेल, गावाकडे छोट्या छोट्या शहरामध्ये बरीचशी लोक आहेत, ती सायकलवर येतात किंवा छोट्या मोठ्या गाडीमध्ये येतात, ज्याच्याकडे भरपूर भांडे असतात, प्लास्टिकच्या वस्तू असतात, घरामध्ये उपयोगी पडणाऱ्या बऱ्याचशा प्लास्टिकच्या स्टीलच्या वस्तू असतात। त्याच्या गाडीला भोंगा देखील लावलेला असतो किंवा तोंडाने ओरडत असतात। ते ज्यावेळेस गावात येतात ते काय करतात, त्या महिलाकडून केस जमा करून घेतात आणि त्याच्या बदल्यात भांडी देत असतात। आता या प्रकरणामुळे, या सवयीमुळे, केस देऊन भांडी घेतल्यामुळे तुमच्या घरावर मोठं संकट येऊ शकतं। तुमच्या आयुष्यात समस्या निर्माण होऊ शकतात। अतिशय महत्त्वाची माहिती आता इथून पुढे आपण जाणून घेतोय। पहा, ज्यावेळेस ही लोक तुमच्या घरामध्ये येऊन बसतात, तुम्हाला म्हणतात केस आहेत का। ज्यावेळेस तुम्ही घरातून केस घेऊन येता आणि त्याच्या हातात देखत देता आणि अंदाजावरून केसावरून तुम्हाला एखादं मोठं भांडं दिलं जातं, ते भांडं देऊन टाकतात, तुम्ही खुश होऊन जाता। पण लक्षात घ्या, हे जे केस आहेत हे केस तेवढे ज्यावेळेस तुम्ही त्यांच्याकडे ठेवतात आणि तिथून सगळा पुढे कार्यक्रम चालू होतो। तुम्ही पाहिलं असेल की केस जे असतात या केसाच्या भांडी साधारणपणे त्या केसावर भांडी दिली जातात। बऱ्याचशा महिलाचे केस तुटलेले असतात आणि काही ते आजारपणाने गळाले असतात। या केसाच्या बदल्यात भांडी घेतली जातात आणि ही भांडी घेतल्यामुळे काय दुष्परिणाम तुमच्यामध्ये होतात हे आता जाणून घ्यावं लागेल। या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण करून त्याच्याकडे वळत देखील आहोत। व्हिडिओमध्ये तुम्हाला धार्मिक दृष्टिकोन आणि याच्या मागचा अर्थ काय ते देखील समजावून सांगणार आहोत। पहा, या केसाचं नेमकं पुढं काय होतं, तुम्ही केसावर भांडी घेतल्यामुळं तुमचं काय नुकसान होतं, धार्मिक पद्धतीने त्यात तुम्हाला देखील सांगणार आहे। बघा, व्हिडिओमध्ये तुम्हाला घाबरवण्याचा किंवा अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा कोणताही हेतू नाही, पण तुम्हाला समजावून सांगायचं आहे की तुमच्या केसाचं मूल्य नेमकं किती आहे आणि धार्मिक ग्रंथात नेमकं काय त्या केसाला महत्त्व आहे आणि केस देऊन तुम्ही भांडी घेणं तुमच्या आयुष्यात काय परिणाम होतात जे तुमच्या लक्षात येत नाही। पण जेव्हा लक्षात येतं तेव्हा ज्याचे परिणाम दिसतात तर तुमच्या पायाखालची जमीन देखील सरकवतात। पहा, आता ही जी भांडी तुम्ही घेतली ही भांडी काय होतं, तुम्ही घरामध्ये सायकलवर ठेवत नाही, रॅकवर ठेवत नाही, या भांड्याचा वापर तुम्ही स्वयंपाक करण्यासाठी करतात किंवा काही वेळामध्ये त्याच्यामध्ये भाजी ठेवण्यासाठी, त्यामधून भाजी वाढण्यासाठी तुम्ही भांड्यांचा वापर करतात किंवा डायरेक्ट खाण्यासाठी देखील आपण वापर करत असतो। आणि छोट्याशा भांड्याच्या लालसेपोटी तुम्ही केस त्या ठिकाणी त्या माणसाच्या हातामध्ये येतात। पण शास्त्रामध्ये, धार्मिक ग्रंथामध्ये असं सांगितले आहे की आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव हा खूप महत्त्वाचा असतो। आपले जे केस आहेत या केसांना लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं।
शास्त्रामध्ये सांगलेली ही माहिती आहे, त्यामुळे ही लक्षपूर्वक आहे का? कारण बऱ्याचशा लोकांना माहीत नाही. हळूहळू आपल्या या चुकामुळं आपण आपल्या घराचं किती मोठं नुकसान करतो. आपल्या घरातील लक्ष्मी आपण विकू शकतो का? नाही ना. आपण त्या भांड्याला लालसेपोटी, छोटे 100-200 रुपयाच्या भांड्यापोटी आपलं मौल्यवान केस, ज्याला आपण लक्ष्मीचं रूप मानलेलं आहे, ते देऊन टाकतो. तुम्ही अजिबात केलं नाही पाहिजे. पहा, तुमच्या केसाला लक्ष्मीचं रूप दिलेलं आहे, त्यामुळे तिरुपती बालाजी मंदिरामध्ये केस दान करणं श्रेष्ठ मानलं जातं. कारण तिथे भक्तीने केस देखील दान केले जातात आणि यामुळे घरात सुख समृद्धी येते असं मानले देखील जातं. पण केस विकणं हा वेगळा आहे. पण शारीरिक आजार, PCOD किंवा हार्मोनल असंतुलनामुळे केस गळतात आणि गरीब महिला हे केस साठवून विकतात आणि त्यांना वाटतं यातून फायदा होतो. 2 पैसे भांड्याला वाचतात आणि भांडे घरामध्ये येतात. पण न कळत धार्मिक शास्त्रामध्ये असं सांगितले की ज्यामध्ये घरात गरिबी वाढते असे देखील म्हणलं जातं. केस दान करणं पुण्याचं आहे, पण केस विकणं 100% चुकीचं आहे. विकलेल्या केसामुळून घरातून सकारात्मक ऊर्जा निघून जाते असं शास्त्रामध्ये सांगितले. पहा, आता केस दिल्यानंतर जी भांडी आहेत ती भांडी आपण घेतो आणि घरामध्ये सर्रास त्याचा वापर देखील होतो. स्वयंपाकासाठी वापरतो आपण, भांड्यामध्ये जे अन्न शिजवण्यासाठी वापरतो, अन्न ठेवण्यासाठी काही वेळा वापरतो, काही वेळा आपण खाण्यासाठी वापरतो. आपण डायरेक्ट त्याचा वापर करत असतो आणि भांड्यामुळे आपल्या पोटात नकारात्मक ऊर्जा जाते असं देखील काहींचं म्हणणं आहे. यामुळे घरात ग्रहदोष वाढतात, घराची प्रगती खुंटते, केस विकून श्रीमंती मिळत नाही, उलटच आपल्या घरामध्ये गरिबी येते असे भरपूर लोकांचं म्हणणं देखील आहे. पहा, जसा कोणताही शरीराचा अवयव विकून आपण जर पैसे तर घेत नाही ना, तर केस देखील आपल्या शरीराचा अमूल्य अवयव आहे. म्हणून शास्त्रात सांगितले आहे की तिरुपतीमध्ये आपल्या केस अमूल्य अवयव आहे, तो दान करणं पवित्र मानलं जातं. विकलेले केस नकारात्मक ऊर्जा आणतात असं देखील मानलं जातं. पुरुषांच्या नोकरी व्यवसायात अडथळे येऊ शकतात असं देखील शास्त्रामध्ये सांगितले गेले. मग नेमके या केसाचं करायचं काय पाहिजे जेणेकरून तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल आणि त्या कचऱ्यात टाकण्यापेक्षा त्याचा चांगला उपयोग होईल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या पुण्याचं काम होईल. जे केस आहेत ते केस तुम्ही ज्यावेळेस तुम्ही भांडेवाल्याला देतात किंवा कुठल्याही एखाद्या विक्रेत्याला देतात, तेव्हा नेटवर सर्च केल्यानंतर आम्हाला असं आढळलं की ही केस असतात, या केसाचा मोठा व्यापार होतो. पूर्ण जगभरामध्ये भारत सगळ्यात केस निर्यात करतो. अख्ख्या जगाला भारत सगळ्यात मोठा केस पुरवणारा देश आहे. अतिशय कमी पैशात, अतिशय कमी मोबदल्यात हे केस तुमच्याकडून घेऊन जातात. या केसाचा वापर विग बनवण्यासाठी म्हणजे खोटे केस बनवण्यासाठी होतो. हेअर एक्सटेंशन किंवा ब्युटी इंडस्ट्रीमध्ये याचा वापर देखील होतो. उदाहरणार्थ, हे लांब, निरोगी आणि नैसर्गिक केसांचा रेट आहे तो मार्केटमध्ये 5,000 रुपयापासून ते 20,000 रुपये प्रति किलोपर्यंत असतो. मग यापैकी तुम्ही किती मिळतात? एखादा भांडे किंवा एखादी छोटी वस्तू, याचा अर्थ तुम्ही तुमचे मौल्यवान केस अत्यंत कमी किमतीत विकतात. यातून जो नफा आहे तो व्यापारी किंवा उद्योगपती कमवत असतात. या उलट धार्मिक शास्त्रानुसार तुम्ही तुमचे केस विकल्यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येऊ शकते असं देखील धार्मिक दृष्टिकोनामध्ये पाहायला मिळालं आहे. आता अशा पद्धतीने याचा व्यापार देखील होत असतो. त्यामुळे मानवी केस शास्त्र काय सांगते ते पुढे तुम्हाला सांगणारच आहे. पण हे केस आहेत याचा व्यापार होत असतो आणि विग बनवण्यासाठी इंटरनेटवर सर्च केल्यानंतर असंही लक्षात आलं की अमेरिका, त्याबरोबर जर्मनी, जपान, त्याबरोबर इंग्लंड अशा देशामध्ये भारतातून आलेल्या केसांना निर्यात केलं जातं आणि विशेष हे केस जमा केले जातात आणि त्या ठिकाणी एक जमा केल्यानंतर ते स्वच्छ केले जातात. त्याचं सॉल्टिंग केलं जातं, म्हणजे लांब केस बाजूला केले, बारीक केस बाजूला, पातळ केस बाजूला आणि सगळे केस पांढरे केस बाजूला, अशा पद्धतीने त्याचं सॉर्टिंग केलं जातं आणि त्याचं वर्गीकरण देखील केलं जातं. त्या वर्गीकरणानुसार त्या केसाचा भाव ठरतो. आता याचा जो वापर आहे तर तो केसाच्या उपचारासाठी त्या ठिकाणी होत असतो आणि त्यांचे उपचार केसामुळे केस गळलेले आहेत किंवा काही लोकांना एकदम टक्कल पडलं आहे, त्यांना मग केसाची टोपी पाहिजे असेल किंवा त्याला वीग पाहिजे असेल, तो वीग आता बनवण्यासाठी हे खरे केस वापरून नैसर्गिक वीग बनवले जाते. ज्याला केस नाही त्याला देखील सिनेमासृष्टीमध्ये, पिक्चरमध्ये काम करणारे अनेक लोक, नाटकात काम करणारी लोक, त्यांना देखील वेगवेगळे वीग अवतार करण्यासाठी बनवले जातात आणि या केसाचा वापर देखील होतो. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आणि हा व्हिडिओ आवडल्यास हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा देखील प्रयत्न करा. धन्यवाद मित्रांनो.